नमस्कार, मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधी किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किं. स्थिरबुद्धी पुरुषाविषयी अर्जुनाचे 4 प्रश्न इथे दिलेले आहेत. केशव, हे केशवा, समाधिस्थस्य, परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या, स्थितप्रज्ञस्य, स्थिरबुद्धी अशा पुरुषाचे, भाषा, लक्षण, का, काय, स्थितधीही, तो स्थिरबुद्धी पुरुष, किम, कसा, प्रभाषेत, बोलत असतो, किम आसित, कसा बसत असतो, इथे तात्विक बैठक असा अर्थ आहे, च, आणि किम व्रजेत, कसा चालत असतो, आचरण कसं असतं. भगवंताची वेगवेगळी स्थिरबुद्धीविषयी वचनं ऐकून अर्जुन विचारतो की हे केशवा, जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे अशा स्थिरबुद्धी पुरुषाचं लक्षण काय, तो स्थिरबुद्धी पुरुष कसा बोलतो, कसा बसतो आणि कसा चालतो. श्री भगवान वाच प्रजहाती यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मनः तुष्टस् स्थितप्रज्ञस्तदोच्यते. पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना स्थिर बुद्धी पुरुष हा समस्त कामनांनी रहित आणि आत्म्यामध्येच संतुष्ट असतो असं सांगताना भगवान म्हणतात, पार्थ, हे अर्जुना, यदा, जेव्हा हा पुरुष मनोगतान, मनातील, मनात येणाऱ्या जाणाऱ्या सर्वान कामान, संपूर्ण कामनांचा, प्रजहाती, पूर्णपणे त्याग करतो, प्रकर्षाने टाकून देतो, म्हणजे मनात काहीच उरत नाही, च, आणि आत्मना, आत्म्याने, आत्मनीएव, आत्म्यामध्येच, तुष्ट, हा संतुष्ट होऊन राहतो, तदा स्थितप्रज्ञ, तो पुरुष स्थितप्रज्ञ उच्चते, म्हटला जातो. म्हणजेच हे अर्जुना, ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो, त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते. मन क्लिअर असतं, आपण इच्छांचा खडा टाकतो आणि म्हणूनच आपलं मन मलिन होतं. दुःखेष्वनुद्विग्नमनः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते. स्थिरबुद्धी असलेला पुरुष हा दुःखामध्ये अनुद्विग्न, सुखांमध्ये निस्पृह आणि शुभाशुभाच्या प्राप्तीमध्ये हर्ष, शोकादी द्वंद्वांपासून कसा रहित असतो हे सांगत श्रीकृष्ण अर्जुनाच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतात. दुःखेषु, दुःखांची प्राप्ती झाले असता, अनुद्विग्न मना, ज्याचे मनात उद्वेग येत नाही, सुखेषु, सुखांच्या प्राप्तीच्या बाबतीत, विगतस्पृहा, जो सर्वथा निस्पृह आहे, हुरळून जात नाही, तथा, तसंच, वीत, राग, भयक्रोध, हा ज्याची आसक्ती, भय आणि क्रोध हे नष्ट होऊन गेले आहेत, म्हणजे मनामध्ये अनुराग वगैरे सगळं टाकून दिलं आहे. मुनी, मनन करणारा, तत्वाचं मनन करणारा, स्थितधीही, स्थिरबुद्धी, उच्चते, म्हटला जातो. म्हणजेच दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनात खेद वाटत नाही, सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती, भय, क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो. यस्सर्वत्रानन्विस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता.
यह जो पुरुष सर्वत्र सर्वत्र अनभिस्नेह स्नेहरहित असून आसक्ती नाही, तत्तत् त्या त्या पुनरुक्ती केली आहे. शुभाशुभम शुभ किंवा अशुभ वस्तू प्राप्त झाल्यावर न अभिनंदती प्रसन्न होत नाही, तथा तसेच न द्वेष्टी द्वेष करीत नाही, तस्य प्रज्ञा त्याची बुद्धी प्रतिष्ठिता स्थिर आहे. म्हणजे जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्यांचा द्वेषही करत नाही, त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असे समज. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. अर्जुन उवाच केशव समाधिस्तस्य स्थितप्रज्ञस्य भाषा का स्थितधीः किं प्रभाषेत किम आसीत किम व्रजेत. Arjun said, Keshava, what are the criteria of a sage with steadfast wisdom? How in that superconscious state does he talk, sit or walk? How does he behave? श्री भगवान उवाच पार्थ यदा मनोगतान् सर्वान् कामान् प्रजहाति आत्मनि एव आत्मनः तुष्टः तदा स्थितप्रज्ञ उच्यते. Shri Krishna said, Partha, when a man casts off all the desires and is satisfied in the self by the self, that is, he has no desire to possess anything external and is in the satiated state of bliss within, he is said to be in the state of steadfast wisdom. Dukkheshu anidvikna manaha, sukheshu vigata spruhaha, वीतराग भयक्रोधः स्थितधीः मन्ये उच्यते. Krishna said, He whose mind is not perturbed by adversity, does not crave for happiness, is free from attachment, fear and anger, is called a sage with steadfast wisdom. यः सर्वत्र अनभिस्नेहः तत्तत् शुभाशुभं प्राप्य न अभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. He who at any place and time is without any attachment, does neither rejoice by receiving good nor is dejected by facing the evil, is equipoised in wisdom, that is, he is beyond the turmoil of the opposites such as good and evil. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. अर्जुनोवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधीः की प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. अर्जुन म्हणाला, हे कृपानिधी कृष्णा, सगळं तू मला सांगतोयस, पण मला तू सारखं मनात येत आहे की तुला सविस्तर काहीतरी विचारावं. मग तो अर्जुन म्हणाला, पार्था, तुझ्या मनात जे काही जाणून घ्यायची इच्छा असेल ते सुखाने तो प्रश्न विचार. असं ऐकल्यावर पार्थ म्हणाला, देवा, स्थितप्रज्ञाला ओळखायचं कसं? कोणाची ही बुद्धी स्थिर झाली आहे हे कसं जाणायचं? त्याची खूण काय? जो ब्रह्मानंदाचं सतत भोग घेत असतो किंवा उपाधीमध्ये राहूनसुद्धा जो अखंड समाधीत असतो, तो कसा बघायचा? प्रपंचात राहूनसुद्धा असं कसं म्हणायचं ते मला सांगशील काय? तेव्हा पुढे मूर्त ब्रह्म जे षड्गुण संपन्न होतं असे श्रीकृष्ण काय म्हणाले ते आपण पुढच्या श्लोकात बघू. स्थितप्रज्ञ म्हणजे परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे आणि त्यामुळे ज्याच्या बुद्धीचे इकडे तिकडे धावणे थांबले आहे, वासना आणि संशय हे ज्याच्या बुद्धीत राहिले नाहीत, त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. समाधी म्हणजे एकतानता किंवा तद्रुपता, बाह्य जगाची पूर्ण विस्मृती. उपाधी म्हणजे देहादी प्रपंच, शुद्ध सच्चिदानंद अशा परमात्म्याच्या ठिकाणी
पंचमहाभूतात्मक सृष्टी भासणं ही उपाधी म्हणून देह, इंद्रिय, मन वगैरे ह्या जीवात्म्याच्या उपाधी आहेत. षड्गुण संपन्न म्हणजे 6 गुणांनी युक्त. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे भगवंताचे षड्गुण किंवा 6 गुण आहेत. श्री भगवान वाच प्रजहाती अधा कामान सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मनः तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. पार्था ऐक, मनामध्ये जो बलवान असा काम बसलेला असतो तोच आपल्या स्वसुखामुळे मध्ये अडथळे आणत असतो. खरं तर जीव हा सदा नित्यतृप्त आहे, पण जेव्हा तो विषयात गुंततो, त्याला गुंतवणारा जो काम असतो तो त्याला विषयात गुंतवतो आणि त्यामुळे त्याला सुख मिळत नाही. पण जेव्हा हा पूर्ण काम निघून जातो, आत्मानंदामध्ये जेव्हा तुझं मन समाधानी राहतं, असा जो असतो त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. ही स्थितप्रज्ञाची खूण तू जाण. स्वसुख म्हणजे आत्मसुख. आत्मानंद विषयापासून चित्त आवरून परमात्म्याचे ध्यान केल्याने होणारे परमसमाधान. ब्रह्मज्ञानापासून होणारा परमानंद. आत्मा सच्चिदानंद रूप आहे. आत्मरूपी लीन होण्यात अपार आणि स्वयमेव आनंद लाभतो असा सगळ्या संतांचा अनुभव आहे. आणि तो आनंद ज्यांना एकदा पूर्णत्वाने लाभला त्यांना व्यावहारिक सुखदुःख अत्यंत आळणी वाटतात. स्वर्गीय आणि सांसारिक सुख किंवा आनंद ही ह्या आत्मानंदाच्या पासंगाला सुद्धा पुरणारी नाहीत. आत्मसुख हे अखंड आणि अवीट असं आहे. दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगतस्पृहा वीतराग भयक्रोध स्थितधीर मुनिरुच्यते. पार्था, खूप दुःख प्राप्त झाली तरी ज्याच्या चित्तामध्ये खेद नाही किंवा सुखाच्या हवेमध्ये त्याचं मन कधी गुंतत नाही, त्याच्या ठिकाणी काम, क्रोध, भय हे कधीही उत्पन्नच होत नाही. पूर्णपणे ते नाहीसं झालेलं असतं. ज्याचा आपपरभाव गेलेला असतो, जो सगळीकडे ऐक्यभावाने बघत असतो, असा जो अमर्याद असतो, ज्यांनी स्वतःची उपाधी सोडलेली असते, त्यालाच तू स्थिर बुद्धी असं जाण. यस सर्वत्रान अनभिस्नेह तत्तत्प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. पार्था, जो श्रेष्ठ कनिष्ठ असा भाव बाळगत नाही, कधीही भेदाभेद करत नाही, सगळ्यांना सारखंच मानतो, जसा चंद्र, पूर्णचंद्र हा सगळ्यांना सारखाच प्रकाश देतो, तसा सगळ्या भूतांच्या पायी जो सदैव समभाव ठेवतो, सगळीकडे समता, भूतांविषयी सहृदयता, दया त्याच्या मनात असते. कशीही वेळ आली तरी ज्याचं मन चंचल होत नाही. चांगलं प्राप्त झालं तरी तो आनंदाने डोलत नाही, वाईट प्राप्त झालं तर तो दुःखाने कष्टी होत नाही. असा हर्ष शोकाच्या पलीकडे गेलेल्या या द्वंद्वातून मुक्त झालेला जो असतो, ज्याला पूर्ण आत्मबोध झालेला असतो, तोच प्रज्ञायुक्त असतो असं तू जाण. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. आत्तापर्यंत परमेश्वर अर्जुनाला त्याची मायेमुळे विचलित झालेली बुद्धी स्वच्छ, शुद्ध आणि मुख्य म्हणजे निश्चल करायला सांगताना आपल्याला दिसत होते. त्यावर अर्जुनांचे सहज सुलभ प्रश्न आपल्याला 54व्या श्लोकांमध्ये दिसतात. तो म्हणतो की असं उच्च बुद्धीमध्ये स्थित असलेला स्थिर बुद्धी, स्थितप्रज्ञ असा माणसाला ओळखायचं तरी कसं, त्याची लक्षणं काय असतात, त्याचं बोलणं कसं असतं, त्याची तात्विक बैठक कशी असते, तो चालतो कसा, त्याचं आचरण कसं असतं, असे अनेक सहज सुलभ प्रश्न अर्जुनाने विचारलेले आपल्याला दिसतात. आणि त्याचं परमेश्वर आता पुढच्या जवळजवळ 72पर्यंत म्हणजे या अध्यायाच्या शेवटपर्यंत विविध प्रकारे उत्तर देताना दिसतात. हे श्लोक अनुभवताना आपण सतत आत्मपरीक्षण करून की आपल्याला जर त्या उच्च बुद्धीत स्थित व्हायचं असेल तर आपण
आपलं बोलणं कसं असलं पाहिजे, आपल्या तत्वांची बैठक कशी असली पाहिजे, आचरण कसं असलं पाहिजे इत्यादी आपण सुधारू शकतो आणि त्या परमेश्वरांच्या उपदेशाचं पालन करू शकतो. आता 55-56-57मध्ये परमेश्वर म्हणतात की असा जो स्थितप्रज्ञ असतो तो कामनाविरहित असतो. आता कामनाच नाहीत तर त्यामुळे फळाची इच्छाच सुद्धा नसतेच. त्यामुळे त्या इच्छित किंवा नको असलेलं फळ प्राप्त झालं तर होणारी सुखदुःखादी द्वंद्वसुद्धा त्याच्यापासूनसुद्धा तो विरहित असतो आणि त्यामुळे तो आपोआपच स्थिर झालेला असतं, त्याची बुद्धी स्थिर झालेली असते. आता आपण पण मला गमतीने असं वाटतं की आपल्या चंचल मनामध्ये कामना निर्माण झाली की सतत आपण जागरूक राहून का मना, अरे मना का असा अस्थिर होतोयस, असं जर सतत प्रश्न विचारला आणि ह्या परमेश्वरांच्या उपदेशाशी काय चुकतंय आपलं हे जर ताडून बघितलं तर आपली खूपशी प्रगती आपण साधू शकू. आता ह्या अध्यायाच्या शेवटपर्यंत परमेश्वराचा अतिशय उपयुक्त असा उपदेश आहे. कारण आपलं खूपसं जी दुःख असतात ती अनावश्यक अशा अस्थिर बुद्धीमुळे, अस्थिर मनामुळे झालेली असतात. त्यामुळे त्या बुद्धीला स्थिर केलं तर निश्चितच आपण आनंदात राहू शकतो, त्या परमेश्वराशी योग साधू शकतो. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.